शेतकरी मित्रांनो नमस्कार. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सातत्यानं ऐरणीवर येत असताना सरकारकडून सातत्यानं याबाबत चालढकल होताना दिसत आहे आणि अशातच मग खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. 30 जूनची जी काही सुरुवातीची तारीख दिलेली होती तर ती तारीख केव्हाच मागे पडली. त्याच्यानंतर मग 5 जुलै ही तारीख निर्धारित करण्यात आली. त्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणा किंवा प्रक्रिया सुरू केली जाईल असं सरकारकडून सांगितलं गेलं. मात्र 5 तारीख संपली, तीही मागं पडली, तरीही सरकारकडून ही प्रक्रियाच्या अंमलबजावणीबाबत कुठलीही प्रक्रिया प्रत्यक्षपणे सुरू झालेली नव्हती. 6 तारखेला मात्र सरकारकडून एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्जमाफीबाबतच्या जे काही सूचना पत्रिका आहेत तर त्या सूचना पुस्तिकेचं प्रकाशन मंत्रिमंडळातील काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जे काही अर्थमंत्री असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, कृषी मंत्री असतील, तर यांच्या उपस्थितीमध्ये त्या सूचना पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. आणि त्या ठिकाणी पुन्हा जी काही सूचना पुस्तिकेमध्ये नेमकं काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. तरी पण नेहमीप्रमाणे ज्या काही आपण सरकारच्या वतीनं वल्गना केल्या जातात किंवा शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिला वर्गांच्या ज्या काही चेष्टा केल्या जातात तर त्या चेष्टेचंच राहतगाडग सरकारकडून पुन्हा पुढे ठेवण्यात आलं. लाडक्या बहिणीच्या संदर्भातही सरकारने अशी वेळोवेळी या लाडक्या बहिणीचा बहिणी बहिणी म्हणून अपमान केलेला आहे आणि कुठलंही कारण नसताना 80 लाख बहिणी या योजनेतून अपात्र ठरवलेल्या आहेत. शेतकरी कर्जमाफी बाबतही तसंच घडतं आहे की शेतकऱ्यांनी कुठलीही कर्जमाफीची मागणी सरकारकडे केलेली नव्हती. कारण शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे. त्याला देणं माहित आहे, कुणापुढे हात पसरणं त्याला कधीच माहित नव्हतं. मात्र इथल्या निसर्गानं, सुलतानी आसमानी संकटानं त्याला लाचार बनवलेला आहे, अगतिक बनवलेला आहे. आणि मग सरकार ज्यावेळेस एखादी घोषणा करतं तर त्याला त्याच्या आशा ज्या मनातल्या आहेत तर त्या आशा कुठेतरी प्रज्वलित होतात आणि मग त्या आशेवर तो विसंबून राहतो किंवा त्या आशेवर डोळे लावून बघत असतो. सरकारला सत्तेची गोडी चाखायची होती म्हणून निवडणुकीच्या आधी त्यांना कुठेतरी भीती वाटत असताना त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. 7/12 कोरा 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 असा जोर देऊन शब्द वापरला आणि तो वापरल्याच्या नंतर स्वतःच दिलेलं आश्वासन विसरून गेले. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आंदोलन उभी करावी लागली. बच्चू कडू सारख्या नेत्यांनी त्याचं नेतृत्व केलं. मात्र तेही सत्तेनं कुठेतरी आंधळे झालेले होते आणि मग तेही सत्तेसाठी त्या पुन्हा त्या पक्षात विलीन झाले किंवा प्रवेश करते झाले. त्याच्यानंतर जे काही ज्याच्याकडून आवाज उठवण्याची अपेक्षा असते तर अशी शिवसेना जी महाराष्ट्रामध्ये जिचा एक वचक होता, दबाव होता, तर तिच्यातलेही ती खासदार निधी मिळत नाही किंवा कुठलं तरी कारण सांगून पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात गेले. तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र राजकारणाचा प्रश्न ज्यावेळेस सामान्य माणसाशी, शेतकऱ्याशी निगडीत असतो तर ही अशी प्रतारणा करणं या राजकीय नेत्यांना, या राजकीय नेते म्हणजे एक प्रकारचे ते समाजधुरीण असतात, समाजाला दिशा देणारे असतात आणि त्या एक समाजासाठी आदर्श असतात आणि आदर्श असणाऱ्या लोकांनी असा राजकीय व्यभिचार करणं हे आम्हाला तरी आवडत नाही. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि अशा स्थितीमध्ये जसं एखाद्या गावखेड्यामध्ये एखादं लग्न ठरतं, मग त्याच्यासाठी आपण सगळं सामा जमा करतो, वऱ्हाडी भावकी सगळे सोयरे धायरे त्या लग्नासाठी झटत असतात आणि मग नवरीला कुठेतरी वाट्याला लावतात आणि अपेक्षा असते की तिनं तिचा संसार पुरवला पाहिजे. मात्र तिनं 6 महिने संस्कार करायचा, 12 महिने संसार करायचा आणि मग कुठलं तरी कारण सांगून याच्याजवळ व्यवस्थित झोपच लागत नाही मला आणि मग दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या घरात घरोबा करायचा, हे आम्हाला योग्य वाटत नाही. तसं या खासदारांनी केलं आतापर्यंत फुटून गेलेल्या. आणि मग हे कुठेतरी नैतिकतेच्या हिशोबाने, सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने योग्य वाटत नाही. बाकी जे काही कर्जमाफीच्या बाबत किंवा जे काही रोजगार हमी योजनेचं जे काही स्वरूप अलीकडच्या काळामध्ये सरकारने, केंद्र सरकारने बदललेलं आहे तर त्याच्याबाबतची जी काही सूचना पुस्तिका आहे तर ती पुस्तिका सरकारकडून विमोचित करण्यात आली, प्रकाशित करण्यात आली आणि त्याच्यानुसार जे काही जुनच नियम निकष आहेत 2019 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची कर्जमाफी, 50,000चं प्रोत्साहन भत्ता कसा असेल तेच तुंतून पुन्हा सरकारच्या वतीनं वाजवण्यात आलेले. जोपर्यंत प्रत्यक्ष तुमच्या आमच्या खात्यामध्ये पैसा येत नाही, खिशामध्ये येत नाही आणि नवीन कर्ज आपल्याला तुम्हाला आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हे सरकार पावलं किंवा प्रसन्न झालं असं म्हणता येणार नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.